सागर, साधारणतः तासाभरापासून शरद पवार गटाची ही बैठक सुरू आहे। ज्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, त्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार गटाचे सर्व आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित आहे। पुण्यातल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी अर्थात मोदी बागेत या बैठकीला साधारणतः तासाभरापासून सुरू आहे। मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे अद्यापपर्यंत बाहेर येऊ शकलेलं नाही। मात्र ज्या पद्धतीने बैठकीला जाण्यापूर्वी अमोल कोल्हे असू दे किंवा राजेश टोपे असू दे यांना ज्यावेळी या संदर्भातली विचार केली असता शरद पवार आज काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। तो निर्णय नेमका काय असेल हे अद्यापपर्यंत समजू शकलं नाहीये किंवा या संदर्भात अद्यापपर्यंत शरद पवार गटाकडून कुठलाही दुजोरा हा देण्यात आलेला नाहीये। मात्र आज ही जी बैठक आहे ती अर्थात तातडीची बैठक आहे, कारण ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी राज्यात वाढताना दिसत आहेत त्यामुळे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आजची ही बैठक आहे। आणि या बैठकीमध्ये साधारणतः आगामी लोकसभा निवडणूक, राज्यसभा निवडणूक, त्यासोबतच नेमकं यापुढच्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळतंय। कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं पक्ष आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलेलं आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्टात आता ही लढाई सुरू आहे। मात्र या सर्व लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र शरद पवार आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। तो निर्णय नेमका काय असेल हे कदाचित थोड्याच वेळात शरद पवार स्वतःच माध्यमांशी बोलून ते स्पष्ट करतील। मात्र ज्या पद्धतीने मंगलदास बांदल काही वेळापूर्वी बैठकीतून बाहेर पडले असता त्यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी या प्रश्नावरती उत्तर देताना सांगितलं की हा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे, मात्र त्यावरती चर्चा सुरू असल्याचं सुद्धा मंगलदास बांदल यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात चर्चा सुरू असल्याचा कुठेतरी दुजोरा हा मंगलदास बांदल यांच्या प्रतिक्रियेवरून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या संदर्भात शरद पवार गटाचे जे कोणी अधिकृत प्रवक्ते आहेत किंवा नेते आहेत त्यांनी अजूनपर्यंत या संदर्भात स्पष्टता केलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीने एकूणच अनिल देशमुख, राजेश टोपे यांचं म्हणणं आहे की आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत शरद पवार गट आहे, त्यासाठी साधारणतः तासाभरापासून या ठिकाणी खलबतं सुरू आहेत। शरद पवार गटाचे सर्व वरिष्ठ नेते आज या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र सर्वात महत्त्वाचं शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष अपडेट तुमच्याकडनं घेणारच